ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ठाकरेंना धक्का बसलाय। मनसेचे संतोष धुरी हाती कमळ घेणार आहेत। पक्षांना उमेदवारी न दिल्यामुळे धुरी नाराज आहेत आणि त्यांनी काल रात्री फडणवीसांची सुद्धा भेट घेतली। आज पक्षप्रवेश होणार आहे। प्रभाग 194 मधून संतोष धुरी इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आपला नाराजीचा झेंडा फडकवलेला आहे आणि ते आता हातात कमळ घेणार आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली। नितेशजी राणे होते, त्यांच्यासोबत मी गेलो होतो। मला बरं वाटलं एवढं की मला त्यांनी तात्काळ भेट दिली, माझी कदर केली, मला बोलून घेतलं बंगल्यावर। नितेशजी राणे यांनी परवाच्या दिवशी मला संपर्क केला। सिंधुदुर्गावरून ते आले माझ्यासाठी, रात्री आले, सकाळी परत 6 वाजता परत त्यांनी फ्लाय केलं। काहीतरी त्यांना माझ्यामध्ये दिसलं असेल, वाटलं असेल, माझ्याबद्दल चांगलं काहीतरी वाटलं असेल, त्या कारणास्तवच ते आलेत। आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळवेन। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, नेमकं काय घडतंय? ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, जागा शिवसेनेला सुटली आणि त्यामुळे संदीप देशपांडे यांचे अत्यंत जवळचे संतोष धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय आणि आता ते भाजपचं कमळ हाती घेत आहेत। खरं तर श्वेता, ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणानंतर ही शक्यता अधिक होती की दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट होऊ शकते किंवा दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात जे नेते आहेत, जे इच्छुक नेते आहेत, ज्यांना महापालिका निवडणूक लढवायची, ज्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, ते पक्षातून बाहेर पडून दुसरा पर्याय चोखाळतील, त्याचाच एक भाग म्हणून खऱ्या अर्थानं मनसेचे आक्रमक नेते संतोष धुरी यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। या संदर्भात काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांची त्यांनी भेटही घेतली आणि नितेश राणेंच्या पुढाकाराने त्यांचा हा प्रवेश आज पार पडतोय। यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरं तर मनसेमध्ये खूप मोठा अनरेस्ट आहे, मनसेमध्ये खूप मोठी अंतर्गत नाराजी आहे। ज्या पद्धतीने ठाकरे गटासोबत युती केल्यामुळे त्यांना जागांवरती पाणी सोडावं लागलं, अनेक जागा त्यांना आपल्या हाताच्या गमवाव्या लागल्या, यामुळे मनसेमध्ये अंतर्गत खदखद खूप आहे। परंतु अजूनही त्याला मोकळीक म्हणून कोणी वाट करून देताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। संतोष धुरी यांनी जरी आज सकाळी या संदर्भात आपण पक्षप्रवेशाच्या नंतर बोलू असं विधान केलं असलं तरी सुद्धा मनसेमध्ये अनेक नेते हे नाराज असल्याचं कळतंय आणि याचा कुठेतरी परिणाम हा पक्षप्रवेशाच्या माध्यमातून होईल असं दिसतंय। प्राथमिकतः जर पाहायला गेलं तर संतोष धुरी यांचा हा पक्षप्रवेश जो आहे तो आज दुपारी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये होईल आणि यावेळेला इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित असतील असं देखील सांगितलं जाते। परंतु अंतिमतः मनसेला खिंडार पाडण्यात भाजपला यश आलंय। मुंबईतला मनसेचा एक आक्रमक चेहरा जो सातत्यानं जे मनसेचे नेते आहेत संतोष देशपांडे यांच्यासोबत, संदीप देशपांडे यांच्यासोबत सातत्यानं ते आक्रमकपणे जोडगोळीनं काम करायचे, त्यातला एक महत्त्वाचा मोहरा भाजपच्या गळाला लागलाय। त्यामुळे मनसेतला हा अनरेस्ट आता भाजपसाठी फायद्याचा ठरतोय का हे देखील पाहावं लागेल। त्यासोबतच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेल्या माहितीनुसार आणखीनही काही महत्त्वाचे प्रवेश मनसे पक्षातून भाजपमध्ये होणार आहेत। त्याचा कालावधी अजून निश्चित झाला नसला तरी सुद्धा त्याची बोलणी सुरू आहे। त्यामुळे आणखीन असे महत्त्वाचे कुठले नेते जे भाजपच्या संपर्कात आहेत याची देखील आता चर्चा सुरू होते। त्यामुळे संतोष धुरी यांचा आजचा हा प्रवेश निश्चितच मनसेसाठी खूप मोठा धक्का मानला जातोय। दादर आणि या परिसरामध्ये त्यांचं प्राबल्य देखील पाहायला मिळतं, ते नगरसेवक देखील राहिलेले आहेत। त्यामुळे पुढच्या समीकरणांसाठी संतोष धुरी हे भाजपसाठी फायद्याचे ठरू शकतात। त्यामुळेच त्यांचा आजचा हा प्रवेश निश्चितच खूप महत्त्वाचा आणि मोठा मानला जातोय। अगदी माजी नगरसेवक सुद्धा ते होते आणि आंदोलनामध्ये सक्रिय असा हा चेहरा होता आणि आज त्यांनी भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे कुठेतरी मनसेसाठी आणि ठाकरे बंधूंसाठी हा धोक्याचा इशारा आहे। त्यामुळे वेळीच मनसेनं पावले उचलून जे आपले नाराज आहेत त्यांना खरं तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। अदरवाईज महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना याचे मोठे परिणामांना सामोरं जावं लागेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।